साहिबान, मेहरबान, कदरदान, हिंदुओं को राम राम, मुसलमानों को सलाम। अरे रे रे, ये सब होगा है पूरा। मेरे 125 करोड़ हिंदुस्तानी भाइयों और बहनों, नया है नया है, नया है। मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे सगळं ठीक आहे, पण हे खरं आहे का? कारण मुंबई पासून कलकत्ता पर्यंत, तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, आणि आता तुमच्या गावात आलो तर बघतोय काय, तीच दुर्गंधी, तीच घाण आणि तोच कचरा. कचरा रे हा जिकडे तिकडे कचरा, कचरा रे हा जिकडे तिकडे कचरा. मित्रांनो, आपण काय करून ठेवलं आपल्या या सारे जहाचे अच्छा असलेला हिंदुस्थानाचं? तीच घाण, तेच प्रदूषण आणि रोगराईच. रोगराई आली तर येऊ दे, डॉक्टर हाय तरी कशासाठी? अगं ताई, डॉक्टर तुमच्यातला रोग बरा करतील, पण या रोगांना समाजापासून कोण दूर करेल? कोण करेल म्हणजे सरकार. कोण? सरकार. अरे भाऊ, सरकार करेल ते ठीक आहे, पण गाव करेल ते राव काय करेल? आपल्या आजारपणाला बऱ्याचदा आपणच जबाबदार असतो. आपण नेहमी निरोगी राहणं हे आपल्याच हातात असतं. आपण जर आरोग्यदायी सवयी पाडल्या, आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला, तर आपण नेहमी निरोगी राहू आणि आजारीच पडणार नाही. वा वा, छान सांगतेस तू. हे घे पाणी, छान बरं निवांतपणे. पाणी पाणी रे गंदा पाणी रे, पाणी पाणी रे गंदा पाणी रे. अगं ताई, हे पाणी आहे की चहा? एवढं गढूळ. आणि हो, तू पाणी देताना बोट का बुडवून आणलेत त्या पाण्यात? अगं, मी तर फक्त बोटच बुडवली. तो पाणी द्यायला टाकीत बुडवला आहे. अरे रे, काय ही अस्वच्छता? मित्रांनो, स्वच्छ, गाळलेले व निर्जंतुक केलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करा. पाणी निर्जंतुक करण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घ्या, कारण की निर्जंतुक न केलेल्या पाण्यात असंख्य बॅक्टेरिया असतात आणि हेच बॅक्टेरिया आपल्या आजारांना कारणीभूत ठरत असतात. बॅक्टेरिया आणि कुठे असतात? दाखव बरं. हे बॅक्टेरिया कुठे? अरे भाऊ, ती अतिशय लहान असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकच हवा. देव आहे पहिली बार, पाण्यात बॅक्टेरिया पार. देखा है पहिली बार, पाण्यात बॅक्टेरिया पार. अरे मित्रा, पाण्यातच नव्हे तर अन्नातही बऱ्याचदा बॅक्टेरियांचा शिरकाव होत असतो व आपल्याला कॉलेरा, टायफॉइड, मलेरिया यांसारखे आजार होतात. आणि आपण जर निर्जंतुक पाणी प्यायलो आणि पूर्णपणे शिजवलेले अन्न खाल्ले तर आपल्याला घाबरायचे काम नाही. आणि हो, आपण हात मात्र स्वच्छ धुतले पाहिजेत बरं का. हात धुताना वापरा साबण रे, हात धुताना वापरा साबण रे. घेता जाता धुवा तुम्ही हात रे, घेता जाता धुवा तुम्ही हात रे. सगळी स्वच्छ ही व्हावी, सगळी स्वच्छ ही व्हावी. आपल्या बॉडीची घाण रे आपल्या बॉडीची घाण रे. बरोबर. आपण सगळे सांगतात ते सगळं खरं आहे, पण मी तर माझ्या शरीराची व्यक्तिगत स्वच्छता ठेवत असतो. वारंवार हात धुत असतो. तरी मला डेंगू झाला. कसं काय? आणि माझ्या बापाला चिकनगुनिया. येता जाता मी धुतो हातपाय, येता जाता मी धुतो हातपाय, तरी मला मलेरिया झालाच कसा काय? बरोबर मित्रांनो, आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेबरोबरच आपण आपल्या परिसराची स्वच्छता जोपासली पाहिजे. आपल्या घराच्या सभोवताली पाणी, सांडपाणी साचू देऊ नये, ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होणार नाही व चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजारी होणार नाही. अरे भाऊ, गावात स्वच्छता नाही म्हणून वेगवेगळे आजार समजले, पण शहरात राहणाऱ्या त्या बलबीर पाशाला एड्स कसा काय? गंदी बात, गंदी 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 बात, गंदी बात, गंदी 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 बात. गंदीबात? एड्स म्हणजे गंदीबात? चला तर या एड्स या आजाराविषयी आपण मोकळेपणाने चर्चा करू. एड्स हा प्रामुख्याने 3 कारणांमुळे होतो. 1. असुरक्षित लैंगिक संबंध. 2. एड्स बाधित ब्लेड, सुया, इंजेक्शने इत्यादी वापरल्यामुळे. 3. एड्स बाधित मातेपासून तिच्या बाळाला. आपण हे सगळं टाळल्यास एड्स पासून दूर राहू शकतो.
एड्सच नव्हे इतर विषाणूजन्य आजार जसे की बर्ड फ्लू स्वाईन फ्लू यापासून जर दूर राहायचे असेल तर संपूर्ण राष्ट्राला समाजाला एक यावं लागेल. हो मित्रांनो, विविध आजार निर्माण करणाऱ्या जीवाणूंना जर हरवायचे असेल तर आपल्याला औषधोपचारांसोबत विविध प्रतिबंधनात्मक उपाय योजले पाहिजेत. जसे की लहानपणापासूनच बालकांना नियमितपणे लसीकरण करणे, कारण लहान मुले हीच आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती आणि आपल्या राष्ट्राचे भविष्य. मित्रांनो, निरोगी बालके, बलशाली तरुण आणि आरोग्यदायी नागरिकच तर आपल्या देशाला महासत्ता बनवू शकतील. चला तर मग मी बारी. माझं गाव भारी. माझा देश भारी. जमायला आपलं तर सगळंच लय भारी. माऊली 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 माऊली